सभा मंडपाच्या बाहेर प्रांगणामध्ये काही युवक मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत. त्यांना नम्र विनंती, आपण आतमध्ये येऊन बसायचं आहे. ज्यांच्याकडे मुलं सांभाळणे हा व्यापार आहे त्यांनी बाहेर थांबायचं. मुलं आतमध्ये आल्यानंतर गडबड करतील यासाठी जे बाहेर थांबले त्यांनी बाहेर थांबायला हरकत नाही. पण बाहेर थांबत असताना त्यांनी सुद्धा गाठी घेऊन बसायचं आहे, विनाकारण गडबड करू नये. दुसरी गोष्ट, आपण इथं आलो तर आपला वेळ सत्कारणी लागला पाहिजे. म्हणून बाकीच्या सर्व तरुण मंडळींना मी नम्र विनंती करतो की आपण कृपया सभा मंडपामध्ये येऊन बसावं. दंडवत प्रणाम. सूचना संपली. तर आजचं जे सूत्र आहे हे 4थ्या दिवसाचं सूत्र आज आपण निरूपणासाठी जे घेतो आहोत. या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला कसं वागावं हे चक्रधर भगवंत शिकवणार आहे. तुम्हाला सांगतो, सकळ शास्त्र या शास्त्राशी मिळतील असं भगवंत म्हणतात, चक्रधर भगवंत. परी हे कवनाही न मिळे, म्हणजे सकळ शास्त्राचा मेळ या शास्त्राशी तुम्ही घालू शकता. बाहेर जे जे तुम्ही श्रवण केलंय, ऐकलंय ते तुम्हाला इथं ऐकायला मिळतं. परंतु इथे जे श्रवण केलं, ऐकलं ते मात्र बाहेर मिळणं मुश्किल आहे, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून तुम्हाला जगावं कसं हे शास्त्र शिकवतं, तुम्हाला बोलावं कसं हे शास्त्र शिकवतं, तुम्हाला वागावं कसं हे शास्त्र शिकवतं, झोपावं कसं हे शास्त्र शिकवतं. जीवनाचे सर्व आयाम हे शास्त्र शिकवतं. आणि वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून खरं तर तुम्हाला सांगतो, लीळा चरित्राचं मंथन जर केलं नसतं संत केशराज व्यासांनी, तर ही सूत्र आपल्याला अशी ठळकपणे दिसली नसती. मग लीळा चरित्र वाचल्यानंतर त्याच्यातून आपल्याला आवडलं ते शोधावं लागलं असतं. आणि मग आपण जसं समुद्राचं मंथन केलं देवता आणि दानवांनी, आणि मंथन करून त्याच्यामधून 14 रत्न काढली असं सांगतात. त्या 14 रत्नामध्ये लक्ष्मी ही एक रत्न होतं, दारू ही सुद्धा एक रत्न होतं, विष निघालं त्यालाही रत्नच म्हटलेलं आहे, आणि अमृत ज्याला म्हणतो हे सुद्धा त्याच्यातून निघालं. आता अमृत पिल्यानंतर माणूस अमर होतो, पण वारकरी संप्रदायातील संत फार सुंदर सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देव मृत्यू लोकी भावा जन्मा. आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म झाला पाहिजे असं ते अमर असलेले देव लोक इच्छा करतात. का तर मृत्यू लोकामध्ये भगवंताचं सानिध्य मिळतं, संतांचा सहवास मिळतो, भगवंताचं शास्त्र ऐकायला मिळतं. परंतु त्यांच्या नशिबात ते नाही आहे. आणि म्हणून या पृथ्वी तलावरती आपल्याला कसं वागावं, कसं बोलावं, काय खावं, काय प्यावं, जीवनाच्या सगळ्या गोष्टी, सगळं शिक्षण भगवान श्री चक्रधर प्रभू सूत्राच्या माध्यमातून देतात. देवा दानवांचं समुद्र मंथनातून निर्माण झालेली रत्न, अमृत नावाचं रत्न, ते स्वर्गातल्या देवलोकांना किंवा ते पिल्यानंतर माणूस अमर होतो म्हणतात. पण अमृत असून सुद्धा स्वर्गामध्ये भीती आहे, अमृत असून स्वर्गामध्ये भांडणं आहेत, अमृत असून स्वर्गामध्ये देवलोक तृप्त नाही आहेत. काय उपयोग आहे त्या अमृताचा?
म्हणजे अमृत असून सुद्धा भाडणं अमृत लावून गेलं, त्या अमृताचा फायदा काय? परंतु संत केशिराज व्यासानी लीळा समुद्राचं मंथन केलं आणि त्याच्यातून सूत्र रत्न बाहेर काढले आणि त्या रत्नाने जगाचं कल्याण केलं. तुम्हाला सांगतो, एक एक अमोलिक सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवतं. एकाच सूत्राचा अभ्यास जर केला, म्हणजे अभ्यास करून त्याचा आचार केला, आज सूत्र तेच आहे, म्हणजे आपण कसं वागावं त्याच्यावरती स्वामी प्रकाश टाकतात. आचरे तयाचा धर्म असं ते सूत्र आहे. जो आचार करेल त्याचा धर्म आहे, जो आचार करणार नाही धर्म त्याचा नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही नुसता अभ्यास करू तर आमचा धर्म नाही, आम्ही नुसतं लोकांना सांगू तर आमचा धर्म नाही, आम्ही खूप चिंतन करू त्याचं तरी आमचा धर्म नाही, त्याप्रमाणे आम्ही आचरण करू तरच आमचा धर्म आहे. धर्म कुणाचा? तर आचरेल त्याचा. शेती कुणाची? बसेल त्याची, नाही का? पुस्तक कुणाचं? वाचेल त्याचं. महात्मा गांधींनी एक पुस्तक रेल्वेमध्ये बसलेले होते, समोर एक व्यक्ती होता, तो पुस्तक घेऊन बसला. महात्मा गांधींनी त्याला मागितलं, मला हे पुस्तक दे वाचायला. त्याने ते पुस्तक वाचलं आणि त्याला परत तो म्हटला, माझं पुस्तक परत द्या. गांधी म्हणतात, पुस्तक तुमचं कशावरून? अरे काय लबाड माणूस आहे हा, सत्यवादी म्हणतो स्वतःला आणि पुस्तक द्यायला तयार नाही. ते म्हणजे पुस्तक तुमचं आहे. म्हणे हो माझं पुस्तक आहे. कोण म्हणतं पुस्तक तुमचं आहे? अहो मी तुम्हाला दिलं. हो तुम्ही दिलं असेल हो, पण पुस्तक कुणाचं? याच्यात काय मला सांगा, कुठल्या पेजवरती काय लिहिलेलं आहे त्याला सांगता येईल. पुस्तक जो सांभाळतो त्याचा नाही आहे, पुस्तक जो विकतो त्याचा नाही आहे, पुस्तक जो छापतो त्याचा नाही आहे. पुस्तक कोणाचं आहे? जो वाचतो त्याचं पुस्तक आहे. पुस्तक लिहितो त्याचं नाही आहे, जो वाचतो त्याचं पुस्तक आहे, वाचेल त्याचं पुस्तक. महात्मा गांधींनी खडखड सांगायला सुरुवात केली. आपल्या पेजवरती असं आहे, याच्यामध्ये हा मुद्दा आहे, हा सुंदर आहे, हा चुकला, हा व्यवस्थित आहे, असं सांगायला सुरुवात केली. तो आश्चर्यचकित झाला. नंतर म्हटला, पुस्तक तुम्ही घ्या. एवढं चांगलं पुस्तक आहे म्हणजे तुमच्याजवळ इतके दिवस झाला तुम्ही वाचलंच नाही? म्हणजे हो मला माहीतच नाही. माझी पुस्तकं बरीच लोकांकडे गेलेली आहेत आणि ती पुस्तकं मग ज्यावेळेस मी प्रवचन करतो किंवा ज्यावेळेस एखादं काव्य गातो त्यावेळेस ते म्हणतात की हे कशामध्ये आहे? मी सांगतो आमच्या पुस्तकामध्ये. माझ्याकडे आहे. किती दिवस झाले? 5 वर्ष झाले. मग तुम्ही पाहिलं नाही त्याला उचलून? कधी बघितलं नाही? इतकं चांगलं आहे हे मला माहीतच नव्हतं. तुम्ही गायल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हणजे अशी गोष्ट. तर वाचेल त्याचं पुस्तक. घर कुणाचं? जो राहील त्याचं. का भाड्यानं देणारं त्याचं? बिल्डिंग बांधणाऱ्याचं घर आहे का? कॉन्ट्रॅक्टर जो आहे बिल्डिंग बांधतो मोठमोठे त्याचं घर आहे का? ते नाही. घर त्याचं नाही. बरं गौंडी बांधतो, किती जीव लावतो गौंडी? आपल्यापेक्षा जास्त, नाही का? व्यवस्थित आकारात आलं पाहिजे, असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे. मग घर त्याचं आहे का? समिती मारणाऱ्याचं आहे का? नाही. कुणाचं घर आहे? साफसूफ करणाऱ्याचं. दररोज येतं आणि आपलं घर झाडून देतं. घर त्याचं आहे का? खरं तर आपण साफ करायला पाहिजे ना, पण नाही, आपण नोकर लावले. मग घर कुणाचं? राहील त्याचं. कपडे कुणाचे? जो घालेल त्याचा. का कपडे धुतो त्याचा? त्याचे कपडे आहेत का? आपले कपडे कोण धुतं? बाई असते ठेवलेली, नाही का? मग ती कपडे धुते, पण आपले कपडे हे कुणाचे आहेत? जे घालतात त्याचे आहेत कपडे. त्याच्या अंगावरती ते कपडे आहेत, त्याचे कपडे आहेत. का कपडे दुकानदाराचे? त्याचे तर ढीक पडलेला आहे. आपण म्हणतो त्याचे आहेत, त्याचे नाही आहे. कपडे आपले आहेत, आपल्या मापाचे आहेत. आपण फक्त पैसे द्यायचे, घेऊन यायचे, एवढंच काम आहे. तो विकायला बसलेला आहे, तो अंगात घालून नाही पाहत. त्याच्या अंगात त्यांनी घातलंय का? नाही.
म्हणून कपडे त्याचे नाही आहेत, कपडे आपले आहेत. जो घालेल त्याचे कपडे आहेत. तसं कशेल त्याची शेती आहे, राहील त्याचं घर आहे, अनुसरेल त्याचा देव आहे. झाले सूत्र आपलं. देव कुणाचा? अनुसर्याचा. सूत्र झालेलं आहे. तसं धर्म कुणाचा? आचरेल त्याचा का सांगेल त्याचा नाही. धर्म सांगण्याचा धर्म नाही, धर्म मागण्याचा धर्म नाही, धर्म बोलण्याचा धर्म नाही, धर्माची चर्चा करणाऱ्याचा धर्म नाही आहे. धर्म कुणाचा आहे? जो आचरतो त्याचा धर्म. चक्रधर भगवंत सुंदर वर्णन करतात. भगवंताचा मुक्काम पैठणला आहे आणि सप्तमात्री म्हणून एक ठिकाण आहे. तिथे भगवंत बसलेले आहेत कोट्यावरती आणि नागोबाला काहीतरी काम पडलं व्यापार करण्याचं आणि औसाला बोलवलं. औसा म्हणे येत नाही रे म्हणे, काय म्हणे माझ्यात मला लागतो का? औबे ये, मला करू लागेल काम, मी एकटा आहे, मला नाही होत, सोबत पाहिजे मला. स्वामी चक्रधर महाराज बसलेले आहे. ती म्हणते का रे चक्रा स्वामीचा नाही कोणी आणि दासोरेबे नाही का? दासोरेबे म्हणजे शेवट दास कोणी नाहीत का? माझ्याच मागे लागला. जा येत नाही म्हणे, थकला म्हणे मी. नायक भागलेला आहे, थकलेला नायक, आता नाही येणार. तुम करायला स्वामी चक्रधर महाराज निरूपण करतात आणि निरूपण करताना तिला म्हणतात की बाई, राजसा तामसा धर्मी अधिकारो नाही. तुम्ही तमतम करू नका. तमतम करणारा जो पुरुष आहे त्याला धर्माला अधिकार आहे. लक्षात ठेवा. आपण बऱ्याच वेळेस तमतम करतो, क्रियेमध्ये तमतम करतो. आपण अवसर काळी मंगळ काळी तमतम करतो. अनेक ठिकाणी आपली तमतम चालते. मला कोणी सन्मान दिला नाही तिथे आपली तमतम असते, मला कोणी विचारलं नाही तिथे आपली तमतम असते. नाही, असं नाही. ज्याच्या अंतकरणात तमोगुण आहे, चक्रधर भगवंत स्पष्ट सांगतात, बाई राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. धर्माला अधिकार नाही भगवंत सांगतात. मग काय करायला पाहिजे? म्हणले रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू आधी. रजतम निर्सून टाकलं पाहिजे, आपल्यातला रजोगुण काढून टाकला पाहिजे, आपल्यातला तमोगुण काढला पाहिजे आणि सत्वस्थिता धर्मी अधिकारू. आपण सत्वामध्ये स्थित झालो पाहिजे. कशामध्ये थांबलो पाहिजे? सत्वामध्ये. सत्वगुणात आपण थांबलो पाहिजे. त्याला धर्माचा अधिकार आहे. म्हणजे धर्म आचरण करण्याच्या अगोदर आपल्यामध्ये सत्व आलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. धर्म आचरण्याच्या अगोदर आमच्यातला तम निघून गेला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. धर्म आचरत असताना धर्म आचरायचे तर आमच्यामधला रजोगुण निघून गेला पाहिजे, राजस गुण आमच्यामध्ये नसावं. देवो आवडे, पाहो आवडे, बोलो आवडे, घेवो आवडे, पैसो आवडे, ना ना नाही नाही, अजिबात नाही. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये आश्रमांमध्ये पडदा पद्धत होती. तुमच्या स्त्रियांना पडद्यामध्ये मागच का होतं? स्वामी चक्रधर महाराजांनी एवढी स्त्रियांना मुक्तता दिली असताना, स्वातंत्र्य दिलं असताना स्त्रियांना पडद्यामध्ये का ठेवलं जायचं? असं नव्हतं. पडद्याचं एक विशिष्ट महत्व होतं. काय महत्व होतं? आपण शास्त्र श्रवण करत असताना पुरुषांचं लक्ष स्त्रियांकडे जाऊ नये आणि स्त्रियांचं लक्ष पुरुषांकडे जाऊ नये आणि ते गेल्यानंतर त्यांच्यामध्ये विकार भावना निर्माण होऊ नये. कारण आपण शास्त्र श्रवण करतो आहोत. या ठिकाणी अवसर काळ आहे, मंगळ काळ आहे आणि अवसर काळी मंगळ काळी हा विकार आपल्यामध्ये निष्पन्न होऊ नये, हा धोका टाळण्यासाठी तो पडदा टाकले. दुसरं काहीही कारण, दुसरं काहीच कारण. इतर वेळेला तुम्हाला मंदिर सोडल्यानंतर, शास्त्र श्रवणाची वेळ सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. बाहेर खूप वेळ आहे, पण इथे आल्यानंतर तुम्ही पती पत्नी जरी असाल तरी तुमच्यामधला विकार भाव इथे नसला पाहिजे, तो संपुष्टात आला पाहिजे. इथे फक्त रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारो,
तुम्हाला जर धर्म आचरण करायचं आहे तर धर्म आचरण करण्यासाठी सत्व स्थित राहिलं पाहिजे, हा भगवंताचा आदेश आहे, लक्षात घ्या. आणि मग स्वामी निरूपण करतात फार सुंदर त्या औसाला. नाथोबा गप्प बसले, ऐकतात. देव निरूपण करायला नाथोबाई ऐकायला. आणि औसा जी म्हणे मग मीच आचरण करावं का? काय म्हणतात, तुम्ही मला निरूपण करायले तर मीच धर्म आचरण करावा का? बाकीच्यांनी करू नये. आपण असं मीच जाणून करावं का? बाकीच्यांना काय झालं? अरे मी हातात फडा घेतला, झाडून काढलं अख्खं मंदिर, हा बाकीच्या कसा करतात? मी ताटं उचलले, स्वच्छ केले, तिकडे नेऊन ठेवले, कोणीच लक्ष देत नाही. मीच करावं का? प्रत्येकाला असं वाटत असतं. पण स्वामी चक्रधर महाराज औसाला म्हणतात मग बाकीच्यांनी करू नये का? त्यावेळेस भगवंताच्या श्रीमुखातून हे सूत्र बाहेर पडलं. देव म्हणतात आचरे तयाचा धर्म. तुम्ही आचरला तर तुमचा, दुसरे आचरत नाही त्यांच्याकडे कशाला तुम्ही लक्ष देता? तुम्ही तुमचा विचार करा ना. आपण दुसऱ्याचा विचार करतो, शेजारचा करतो का? तर मग आपण शेजारचा पहाटे उठला, त्याला जर गाठी घेतली तर मग आपण घेतली. शेजारचा झोपला, जाऊ द्या, पण तो झोपलेला आहे. अरे तो झोपला म्हणून तुम्ही झोपले. शेजारच्याने देवपूजन केली, तुम्ही नाही करत. शेजारच्याने पारायण नाही केलं, तुम्ही नाही करत. कोणीच तर नाही करत. ते बाबा लोक असून तर नाही करू राहिले. आपण काय करायचं? बाबा लोक साध सोडलेली, सोप्या भाषेत सांग. आम्ही कोणी माहिती आहे मला? देवाला सोडलेले नंदी. मग त्यांचे काय गत होते माहिती आहे तुम्हाला? व्यवस्थित आचार केला तर ठीक आहे, नाही तर काय गत होणार आहे आमची? नाही का? आम्हाला लहानपणी बालपणी दिलं आश्रमांमध्ये, नंदी सोडतात तसं दिलं सोडून, आचार कर नाही तर मरती कर. मग आता आम्ही जर केला तर आमचं बरं, नाही केलं तर आमचं नुकसान. पण तुम्हाला ज्ञान होते आहे, प्रपंचात होते आहे, म्हणून मी जे प्रपंचातून आलेली भिक्षुक मंडळी यांना सांगत असतो, आमच्याकडे पाहून तुम्ही आचार करू नका. आमच्यामध्ये दोष असतील, कारण का आम्ही निर्ढावलेलो आहोत, आमच्यामध्ये पातले पण आलेलं असेल, आम्ही इथे जन्मलो नाही, फक्त एवढंच आमचं येणे, तर आम्ही जन्म झाल्या इकडे आलो. त्याच्यामुळे कदाचित आमच्यामध्ये धर्माची म्हणजे इतकी लहळता नसेल, पण तुम्हाला ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञान होऊन तुम्ही इकडे आला. तर तुम्ही मात्र आचरण करा, तुम्ही मात्र स्मरण करा. तुम्ही देवासाठी अनुसरला. तुम्ही कोणासाठी अनुसरला? देवासाठी. तुम्ही आमच्यासाठी नाही, गुरुसाठी नाही अनुसरला. का आमके बाबा आहेत त्यांच्या इथं दीक्षा घ्यावं म्हणून तुम्ही अनुसरलेत का? नाही. तुम्ही देवासाठी अनुसरलात. तुम्ही कोणा बाबासाठी अनुसरले नाही, तुम्ही पैशासाठी अनुसरले नाही, तुम्ही एखाद्या इस्टेटसाठी अनुसरले नाही, किंवा तुम्हाला तिकडे जेवायला मिळत नाही म्हणून तुम्ही अनुसरले नाही. तुम्ही जे अनुसरलेत कशासाठी अनुसरले? देवासाठी अनुसरले. लक्षात घ्या, तुमचा खूप मोठा त्याग आहे, खूप मोठा त्याग आहे. तुम्ही पत्नी सोडली, पती सोडला, तुम्ही मुलंबाळं सोडली, तुम्ही घर सोडलं, आई वडील सोडले, तुम्ही या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. तुम्ही संपत्ती सोडली, सत्ता सोडली, तुम्ही घर सोडलं, तुम्ही नातेवाईक सोडले, तुम्ही गाव सोडलं, या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध त्याचे, संबंधी आता संबंध तो विशेषता त्याचे, सगळ्या सूत्राचा आचार तुम्ही केले. इतके चांगले आहात. आणि मग तुम्ही इकडे आल्यानंतर आता तुम्ही पैशाचं लोभ धरू नका, कारण तुम्ही सोडून दिले पैसे. आता पूजेसाठी भांडणं करू नका, वस्त्रासाठी बिस्किटच्या पुड्यासाठी भांडणं करू नका. मी सांगत असतो भिक्षुक मंडळीला, नका करू माय बापू, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही एवढा मोठा त्याग केला देवासाठी, मुलं बाळ सोडून तुम्ही आलात, संन्यस्त झालात, ही सोपी गोष्ट नाही आहे, कुणाच्यानं नाही होते. मी काही लोक म्हणले साधू लोक असे करतात, साधू लोक तसे करतात, अंक करतात, टंक करतात. बोलला एका व्यक्तीला, मी त्याला म्हटलं तू एक काम कर, माझा ड्रेस घाल तू.
आणि ड्रेस घालून शहरामधून दिवसभर फिरून ये 24 तास, मी तुला 10,000 रुपये देतो, फक्त ड्रेस घाल आणि 24 तास तुझ्या अंगावर असू दे. नाही म्हणे, मला 24 तास तुला घालायच्या जीवावर येतो. आयुष्यभर त्यानं ड्रेस घातलेला आहे, आयुष्यभर त्यानं मुंडन केलेलं आहे, केसाची संरचना त्यानं बदलून टाकलेली आहे. तो शृंगार करत नाहीये, त्यानं आपलं सौंदर्य मारून टाकलेलं आहे. तो आंघोळ करत नाही 2-2, 4-4 दिवस. त्याची दाढी वाढलेली आहे, त्याचे कपडे मळकट आहे. त्याचा अर्थ असा नको समजू त्याला जेवायला भेटत नाही म्हणून, असं नको समजू. तो लोकांच्या दारामध्ये भिक्षेला जातो म्हणजे असं नको समजू. त्यासाठी म्हणजे जेवण्यासाठी तो जातो, तो शोधण्यासाठी जातो. तो माणसामध्ये परमेश्वर कोण्या दारी मला भेटेल यासाठी तो भिक्षा मागण्यासाठी तो जात असतो. फार महत्वाची गोष्ट. म्हणून दुसऱ्याकडे पाहून आपण नाही केलं पाहिजे, आपण आपलाच विचार केला पाहिजे. कारण अनुसरण घेताना आपण आपला विचार केलेला आहे, धर्म आचरण करताना आपण आपला विचार केलाय, दुसरे करत नाही. म्हणून तुमच्या ते आमच्या लोकांचं चालते हो, ते तर करते, ते तर आमच्या इथे येते आणि ते तर मग याचं जेवते त्याचं खाते आणि ते तर मग गणपतीमध्ये आरती करते, ते तर दुर्गा देवते जाते. अरे एक लक्षात घ्या, कोणी जर हे करत असेल त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. तुम्हाला काय देवाला सांगितलं त्याचा आचार. मी असं नाही म्हणणार की तुम्ही लोकांतात जाऊ नका, आवश्यक. स्वामी चक्रधर महाराज कधीही समाजद्रोह करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, खानपान बंद ठेवायचंय, स्वभाव ताब्यात ठेवायचे आणि श्रद्धा आपलं मस्तक एकाच ठिकाणी ठेवायचं, एकाच ठिकाणी. संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलं. खरं तर त्यांनी इतका विचित्र शब्द वापरलेला आहे की तो शब्द सांगताना सुद्धा माणसाला लाज वाटते. ते म्हणतात, जैसा वेशाभोगी कवळावेचे मग दारही चिरपुणे द्यायचे, तैसे लाजेवाणे दीक्षिताचे. आहे ते म्हटले, ज्यांनी शपथ घेतली आहे, ज्यांनी धर्माचरणाची शपथ घेतली आहे, अशा पुरुषांनी कधीही दुसऱ्या देवतेला शरण जाऊ नये म्हटले. त्याला उदाहरण दिलं त्यांनी, जैसा वेशाभोगी कवळावेचे. ज्याप्रमाणे एखादा पुरुष वेश्येच्या घरी जातो तिच्याशी समागम करण्यासाठी, त्याच्या कमरीला पैसे असतात, कवडे असतात आणि ते कवडे वेचणे म्हणजे खर्च करणे, तो खर्च करतो. जेव्हा त्याचं द्रव्य संपलं मग म्हणतात, शहाण्या माणसाने तिच्या दारा उंबरठ्यावर सुद्धा जाऊ नये, मग दारेही चेपू नये द्यायचे. का? ती दारा उभी करणार नाही, तिचं लक्ष तुमच्या कमरेला असणाऱ्या पिशवीकडे आहे, त्याच्यात किती मोहरा आहे, त्याच्यात किती पैसे आहेत त्याच्यावर लक्ष आहे. तिचं लक्ष तुमच्याकडे नाही, तुमच्या सौंदर्याकडे नाही, तुमच्या संपत्तीकडे लक्ष. त्यासाठी ती बसली आहे. मग दारही चेपुणे द्यायचे, तैसे लाजेवाणे दीक्षिताचे. काय सांगू? ते म्हणजे त्याप्रमाणे जो दीक्षित आहे, ज्यांनी व्रत धारण केलंय, ज्यांनी धर्माचरणाची शपथ घेतली आहे, त्या पुरुषांनी असं कुणीकडेही जाऊ नये. कारण का? त्याचं पुण्य संपल्यानंतर मग क्षिण्णे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, पुण्य संपले की त्याला ढकलून देते, ती देवता ठेवत नाही. मग त्या पुण्याची पावटी सरे. संत ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा ढकलून दिले मृत्यू. कशासाठी करताय? हे करू नका, तुम्ही आचरण करा. फार महत्वाची गोष्ट. भगवंत म्हणतात, आचरे दयाचा. जो आचरेल त्याचा धर्म आहे. लक्षात घ्या, जो आचरत नाही त्याचा धर्म नाही आहे. तुम्ही आचरता म्हणून तुम्हाला सांगितलं जातं. काही लोक खूप सेवा करतात, बऱ्याच ठिकाणी सेवेकरी म्हणून प्रसिद्ध असतात ते लोक. मग त्या लोकांना किती लोक काम सांगतात, किती लोक सांगतात, भरपूर लोक सांगतात. दररोज येणारे सांगतात, एका दिवशी येणारे सांगतात. शेजेगावचा पाळी ना 8 दिवसा पाळी, तो बी येऊन सांगतो त्याला, हो ते झाडून घ्या ना.
जसं काही तो नोकर आहे. सगळं सांगतात. का सांगतात माहिती? कल्पना आहे तो? कारण तो ऐकतो, तो आचार करतो, तो आचरतो म्हणून सांगतो. तसं संत अधिकरण त्याच पुरुषाला निरूपण करतात की जो ऐकतो. जो ऐकत नाही त्याला अजिबात सांगत नाही. बघा तुम्ही मार्गामध्ये जर तुम्ही गेला, काही लोक अत्यंत व्यापार करणारे असतात, त्यांना बाबा लोक व्यापार सांगतात, जास्त सांगतात. काही लोक कमी व्यापार करणारे असतात, त्यांना विचारतात तुम्ही हे करता का? बघा लक्षात घ्या, त्यांना काय म्हणतात? तुम्ही हे करा म्हणत नाही, करता. आणि जे लोक अजिबात व्यापार करत नाही त्यांना फक्त म्हणतात आपण व्यापार केला पाहिजे, कारण देवानं दास्य सांगितले. दास्य मोचक आहे. ज्ञान जसं मोचक आहे तसं दास्यही मोचक आहे असं सांगतात. म्हणजे उघड उघड त्याला सांगतात असं नाही, मोगम सांगतात. त्याला करू वाटलं तर करेल, नाही करू वाटलं नाही. असं का होतं बा? कारण त्यांना माहिती आहे करतच नाही, मग कशाला सांगायचं? म्हणून आचरेतयाचा धर्म, जो आचरण करतो त्याचा धर्म आहे. आता हे 3 शब्द आहेत. आचरेतयाचा धर्म. धर्म कुणाचा? आचरणाऱ्याचा. 2 शब्द महत्वाचे आहेत. तयाचा हा फक्त संबंध आहे, एक धर्म शब्द आहे आणि दुसरा आचार शब्द. आता धर्म म्हणजे काय, आचार म्हणजे काय? या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्याच्यावरती आपण प्रकाश टाकूया. धर्म कशाला म्हणायचं? भाष्यकाराने असं म्हटलं, या धारेते धर्म, जो धारण केला जाते त्याला धर्म असं म्हणतात. मग धारण करणे म्हणजे धरणे. मराठीत त्याची व्याख्या केली परत, धरिला मनोन धर्म. तुम्ही धरला, धारण केला म्हणून धर्म, म्हणून त्याला धर्म म्हणतात. मग आता एखाद्या माणसाने, व्याख्या मोगम आहे बरं का, एखाद्या माणसाने चोरी करणे हा आपला धर्म आहे असं त्यानं जर धरलं, त्याचा चौर धर्म आहे. चौर्य धर्म करणं हा त्याचा धर्म आहे. एखाद्या माणसाला भ्रष्टाचाराशिवाय जमत नाही, भ्रष्टाचार करावाच लागतो, त्याचा धर्म आहे. बरोबर आहे? सोडत नाही तो त्याचा धर्म आहे, नाही का? आपण कसं म्हणू, मोगम आहे ती व्याख्या, लक्षात घ्या. मोगम व्याख्या. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मेघंकर प्रांती आहेत आणि मेहकर वरून लोणारला गेलेले आहेत. आणि ती पुढे त्याला अंधार झाला आणि अंधार झाल्यानंतर रस्त्यामध्ये चोर आले आणि मग त्या बोळे बाया घाबरल्या. जी माणूस आली ते म्हणतात येऊ द्या, आपल्याकडे काय तर त्याची माणसं येऊ द्या. मग ते आल्यानंतर थबकले देवाकडे. देव म्हणतात ज्या हेतूने आला ते का करा नागा, म्हणजे आमच्या जवळचं काही घेऊन जायचंय तुम्हाला, मग ते काय देत नाही तुम्ही, तुमचा धर्म आहे तो. आमच्याकडे हळूक आहे, घेऊन जा. आम्ही संन्यासी माणसं, आम्हाला दुसरं कोणी देईल, तुम्ही घेऊन जा. दाजी गोसावी, हे गोसावीचीच पांघरावे आम्हाला. पण जीजी म्हणे तुम्ही उशीर लावला, रात्र झाली आणि आता रस्त्याला म्हणजे दुसरे आमच्या सोबती आहेत पुढे, ते तुम्हाला अडवतील. ते म्हणजे काय आमच्याजवळ आहेच काय, त्यांना एक समोर नाही म्हटले, ते बेकार आहेत, ते कदाचित गोसाव्याला त्रास देतील म्हणून ते वाट लावत आलेले आहे. देव सुद्धा म्हणतात हा तुमचा धर्म आहे. काय म्हणतात? ठीक आहे, काय तुमचा धर्म. याचा अर्थ असा, धरिला म्हणून धर्म, ध्रुव धार्यते धर्म. हा संस्कृत मध्ये फार सुंदर व्याख्या आलेली आहे धर्माची. ध्रुव धार्यते धर्म, ध्रुव पोषयते धर्म. म्हणजे तुम्ही धारण केला तो धर्म आहे, पण ज्याने आपलं पोषण होतं त्याला धर्म असतो.
ज्याने आपलं पोषण होतं, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्यामध्ये सद्गुण येतात, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये सत्कर्म करण्याची बुद्धी येते, त्याला धर्म म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटले? धर्म म्हटले. खरं तर श्रीमद भगवद्गीता हा धर्मग्रंथ आहे. खरं तर युद्धाचं वर्णन आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. धर्मग्रंथ कशावरून? मी मोदी साहेबांची स्तुती नाही करत आहे, पण मोदी साहेब जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळेला विदेशामध्ये ते गेले होते आणि नवरात्रामध्ये गेले होते. ज्या अमेरिकेने मोदीचा विजा नाकारला होता मुख्यमंत्री असताना गुजरातचे, त्यांनी त्यांना बोलवलं पाठवलं की आमच्या इथे आमचा पाहुणचार घ्या. त्यावेळेस ते गेले आणि गेल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये गेल्यावर तिथल्या राष्ट्राध्यक्षाला गीता ग्रंथ भेटले. सांगितलं हा आमच्या देशाचा धर्मग्रंथ. आणि त्या ठिकाणी त्यांनी फक्त गरम पाणी पिले. काय पिले? गरम. त्यांनी सांगितलं कुठला पदार्थ पाहिजे तुम्हाला? साऊथ इंडियन डिशेस पाहिजे की गुजराती थाळी पाहिजे की पंजाबी डिशेस पाहिजे की कुर्ती पाहिजे? काय पाहिजे? कोणता मेनू पाहिजे तुम्हाला? कारण तिथे सगळंच होतं. भले भले लोक तिथे गेल्यानंतर जेवण केल्याशिवाय येत नाही, त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मला उपवास आहे, फक्त पाणी घेणार आणि पाणी घेऊन वाचणार. धर्मग्रंथ आहे गीता, कारण त्याच्यामध्ये पहिला शब्द जो आहे तो धर्म आहे. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ते धर्माचं क्षेत्र आहे. जिथे धर्म आचरण केला जातो, त्या ठिकाणी धर्म सांगितला जातो, ज्या ठिकाणी धर्म आचरण्यासाठी प्रवृत्त केल्या जातं रणांगणावरती, म्हणून त्या क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटले, धर्मभूमी असं म्हटले. ती धर्मभूमी आहे. अर्जुनाला धर्म सांगितलाय भगवंताने. कोणता धर्म सांगितला? क्षात्र धर्म सांगितला, गृहस्थ धर्म सांगितला, संन्यास धर्म सांगितला, सगळे धर्म सांगितले, टोटल धर्म सांगितले. आणि शेवटचा शब्द आहे ध्रुवा नेतिर मतिर मम. मम शब्द धर्म शब्दाला जोडा. धर्म मम म्हणजे काय? माझा धर्म. या दोन शब्दामध्ये संपूर्ण गीता सामावली. धर्म माझा आहे, धर्म दुसऱ्याचा नाही. मी आचरला पाहिजे. धर्म कुणी आचरला पाहिजे? मी आचरला पाहिजे, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही आहे. नाही तर आपण सांगे ब्रह्मज्ञान, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, असं नाही. आमचे बाबा होते पंढरपूरला, बिडकर कुळामधले कृष्ण बाबा जैनकर. ते म्हणायचे लोकाला सांगता पाठातलं वचन आणि आपण खाता गव्हाचं वचन. म्हणजे भाकर खाल्ली पाहिजे, वृक्ष खाल्लं पाहिजे, आणि पाठातलं वचन सांगतात की देवानं असं सांगितलं, देवानं तसं सांगितलं, देवानं आमचं सांगितलं, देवानं तसं सांगितलं. सांगण्याचा अधिकार सुद्धा तेव्हा निर्माण होतो की जेव्हा आपण आधी केले मग सांगितले. लक्षात घ्या, धर्म स्वतः आचरण केल्यानंतरच सांगण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण होते, एरवी निर्माण नाही होत. सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? जो आचरतो त्याचा आहे. म्हणून आचरे त्याचा धर्म. लक्षात घ्या, दुसऱ्याचा धर्म नाही. धर्म अनेक प्रकारचे आहेत. राजधर्म आहे, देशधर्म आहे, ग्राम धर्म आहे, जीव धर्म आहे, स्वभाव धर्म आहे, देह धर्म आहे. परमेश्वर सकाळी देहधर्म जीवधर्म स्वीकारिती असं म्हटलेलं आहे. परमेश्वर जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा जीवाचे धर्म स्वीकारतात. जीव कसा आहे त्याचे धर्म स्वीकारतात. ज्या देहामध्ये आहेत त्याचे धर्म स्वीकारतात. श्री गोविंद प्रभू बाबा ज्या देहामध्ये त्यांनी